ते आलं माझं छान पैकी ते भाजी माझं आम्ही आलं 4 किलो भाजी रेकॉर्डिंग घेतली चालू होती मटणाची. तू साईडून सरक. ते रेकॉर्डिंग चालू होती 4 माझं. किलो मटण घेतलं आम्ही इथं भाजी केली आम्ही साईडवर. तुम्ही बोलता का हे साईडवर भाजी केली ना रे बा. हे मतलब काय आहे यात ते सांग मला तू काय तो हे आमची साईड आहे. हे मतलब यात ते हाय काय हे सांग मला तू जास्त मस्त बोलला हो, का इथं समाट आहे का? गोर राहायला भाजी आम्ही राहिलो सगळं आम्ही करून राहिलो शांती. आणि आम्हाला शिकून राहिला तू नाही, नाही, शांती. समाट आहे. म्हणे शांती बघड एकदम शांती बघड एकदम त्या तोंडातून आवाज अबे नको भाऊ त्या तू तोंडातून मोठा मी लहान त्या तोंडातून भाऊ तू मोठा आणि मी लहान मी काय सांगतो, त्या तोंडातून आवाज नको निघू दे फक्त बस एवढं काय म्हणणं आहे सांभाळ, मंगेश बस. एकदम ओ, बाबा आपल्या आपल्या आरामानं राहा रे बा. झोपून जाते समाट एवढं आवाज नको निघू आकडे. दे दिसलाच नाही का तो तोंडात आवाज दिसला की तू पाय म्हणून शांतीले हा. का पवनदा शांतीले हा पवन भाऊ तुमचं काय म्हणणं आहे आपलं काही म्हणणं नाही भाऊ. सब आरामशीर पवन भाऊ खाओ. तुमचं काय म्हणणं आहे काही नाही मटण शिजलं भाऊ. हा. सगळं वाढून. हां 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 पवन भाऊ दोन शब्द या गोष्टीवर दोन शब्द हा भाऊ सांगा ना. मी हां हां तुमचे दोन शब्द व्यक्त करा सांगा भाऊ कोणत्या हां गोष्टीवर काय बोलायला लागते. आम्ही मटण आणलं भाऊ 4 किलो. हां आम्ही बनवून आलो साईडवर. हां ठीक आहे. हां हां आम्ही सगळे जण आमचे 4-5 पाहुणे हां आणि 2-3 बाया आलेल्या आमच्या साईडवर. हां 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 आम्ही जेवण करू हां आणि मग आराम करू भाऊ. हो हो हे बरोबर हे सही बोलले. आणि हे भाजीत काय टाकलं भाऊ तुम्ही भाजीमध्ये आम्ही 4 किलो मटण टाकलं भाऊ. हां अर्धा किलो लसण. अर्धा किलो लसण हा. हां बाकी सांबार कांदा. हां हां हा. बाकी निंबू टाकलं. तेल भाऊ तेल नाही टाकलं का तेल तर 2 किलो टाकलं. तेल तर सगळेजणच टाकू राहिलेत म्हणा हा ना. 2 किलो टाकलं भाऊ आम्ही. 2 किलो टाकलं 2 किलो टाकलं. पण मला असं वाटतं की भाजी एक नंबर झाली आता आता मग वाज घ्या ना भाऊ. नाही या भाजीचा फक्त टेस्ट करून पहा मंगेश भाऊ तुम्ही टेस्ट नवा भाऊ. मंगेश भाऊ टेस्ट करून पहा भाजीची चव घेऊ काय मीठ गीठ भाऊ काही मीठ गीठ त्याले नाही मीठ पाहिजेच नाही भाऊ आम्हाला भाजी. मीठ आम्ही वापरत नसतो. मीठ वापरत नसता अजिबात नाही. आणि भाऊ मग आता हे पोळ्या गिळ्या मग ते पाहू आता आम्ही. पोळ्याचा काय बजेट आहे आम्ही ऑर्डर दिलेली आहे. गव्हाची भाकरी खाऊ ना गव्हाच्या भाकरी सांगितल्या गव्हाच्या भाकरी सांगत. गव्हाच्या भाकरी सांगितल्यात का भाऊ आता ते पोळ्यामधलं ऑनलाईन करायलात का नाही गव्हाच्या भाकरी आणू ना ऑनलाईन सांगितल्यात का पोळ्या आम्ही हां आमच्या सुनीबाईले भाकरी सांगितलेल्या आहे हां हां गव्हाच्या. हां हां हा. आणि जवारीच्या सांगितल्या 2-4. जवारीच्या बी भाकरी सांगितल्या जवारीच्या पोळ्या सांगितल्या आता जवारीच्या पोळ्या सांगितल्या. गव्हाच्या भाकरी सांगितल्या भाकरी सांगितल्या. हा, हे बरोबर आहे. आणि भाऊ मग आता तुम्हाला कांदा लागेल ना मग कांदे तर संपले वाटते याच्यात बाजार आहे ना भाऊ आमच्या गावाचा. आमच्या गावाचा बाजार आहे. हां हां काही टेन्शन नाही आम्हाला. आम्ही सगळं घेऊन येतो बरं बरं आमच्या गावात. धन्यवाद भाऊ 2 शब्द बोलून लय आभारी पार्टी आभारी आहे तुमची धन्यवाद धन्यवाद. भाऊ याच्यात थोडा बाकी आहे ना भाऊ भाऊ याच्यात थोडा बाकी आहे ना भाऊ जरासा हो एक पॅक उरलेला आहे ना भाऊ मग याचं काम तमाम करा ना मग जेवता करतो ना जेव बाकी आहे माझा मी घेतो हा अजून 90 घेतलेला आहे पहिले भाऊ तो सांडीन ना भाऊ खाली हा 90 आणि हा एक म्हणजे दीड झालेला आहे भाऊ माझा बाकी आहे दीड झालेला आणि भाऊचं काय म्हणणं आहे भाऊचं असं भाऊ म्हणणं आहे भाऊ कोण नाराज आहे आता? की भाऊ हे माझ्यावर चढून राहिले सगळे जण अरे बापरे साडी काढून राहायची पण मला अर्धन पांग करून फेकून तुम्ही तोंडात घ्यायचं याचं घ्या. मी दीड मध्ये 2 मध्ये काही होत नाही मला. काहीच होत नाही पण भाऊ 4-5 द्यायला. भाऊ तुम्ही लक्षात ठेवा की माया दीड मध्ये काय होत नाही. हे साहेब का म्हणून राहिलेत याचं 4-5 घाला. गुम घाला पाव हे असं असते करायचे बरोबर आहे भाऊ काय अरे गुम घालाच लागते आता अरे भाऊ काय हा, भाऊ आहेत तर ते असं करून राहिलं म्हणतात यायचं
याच्या लवड्यातनी गोम घाला गोम. पूर्ण दिले 100 पाय असतात की नाही त्याला पूर्ण करा ना ते मग. घाला. बरं भाऊ मग गोम पाहून आणा लागेल एखाद्या पालाय घालून. हो तुम्ही कुठे जाता की नाही तर तुम्हाला गोम दिसली अशी मग ते पूर्ण करा ना तुम्ही. तर आणून घे. पटकन याच्या लवड्यात घालून तुमच्यात टाकायचं. ताकद नाही का पूर्ण करायची अशी ओरडली जाते. शिवा कुठे आहे शिवा कुठे आहे शिवा एक कुठे नंबर आहे? का पटलं मला व्हिडिओ काढवायला तू एक नंबर. भाऊ हे व्हिडिओ आता नाही नाही व्हिडिओ काढा काही हा. काढा पण जर समजा कधी हा जर असं होत असेल हा अरे ते पूर्ण करायला लागेल ना मला. ते म्हणून राहिले की यायचं असं असं होऊ राहिलं. हात लावले असं नाही होते. नाही हे गोष्ट वेगळी ते गोष्ट ती वेगळी. मग मी त्या व्हिडिओ काढवायला मला आवडेल. पटलं भाऊ मला. काही काही बोलायचं का तुम्हाला? जर का असं हा. झालं तर मग त्याच्या मायले पटापट हो. ये इसको याले म्हणतात भाऊ वाघ. याले म्हणतात भाऊ वाघ. हा हा ओरिजिनल. अरे मी वाघ नाही हो. मग मी वाघ नाही. कोल्ह्यात मी आता सांगतो राजू कोल्हे. मी एक सळेल कोंबडा हो. सळेल कोंबडा हो मी वाघ नाही. मी स्वतःची बळती करत नाही. नाही पण का मी हे सत्य बोलले पण हा हे पटलं आपल्याला. नाही मला वाटलं का वाघच आहेत का पण ते खरं बोललेत ते. मी स्वतःची बळती कधी करत नाही. नाही नाही हे सही बोलले तुम्ही. हे आवडलं आपल्याला. मला खोटं पटत नाही. नाही हे खरं पण गोष्ट ज्या आहे. दिवशी जर असं झालं हा. तर मग पाहून घ्या तुम्ही काय होते तर. हो भाऊचा मग पंजा काही डेंजर आहे द्यायचं. एका मुठ्ठीत 2 घाव करतात ते. ते भयानक काम आहे. भाऊ तुम्हाला काही बोलायचं आहे का हे माणसाबद्दल? हे माणसं माणसाले गधेचे बच्चे आहेत. हा? अजून काही बोलू ते नंदन आहे हे माणसं. कोण हे आहेत का ते? ते सगळे जण असतील आम्ही सगळे चिंतेर नंदन आमच्यासारखे बैल आहे सायडर कोणीच नाही आहे भाऊ. का? असं कोण भाऊ असं कोण वाटतं तुम्हाला? असं वाटतं नाही बैला ना भाऊ. गधेचे बच्चे आहोत आम्ही भाऊ. हा? अरे आमच्यासारखे म्हणतं काय आहे मग? अजून काही बोलायला भाऊ तुमच्या काही अपेक्षा असतील तर नाही आमच्यापेक्षा काहीच नाही ते भाऊ. कोकणीचे जेवढे माणसं आहेत की नाही आम्ही सगळे चिंत्या नंदन आहो गधेचे बच्चे आहे भाऊ. अजून तुम्हाला काही अपेक्षा नाही 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 हे एवढं ऐकून असं कान असे भरून आलेत भाऊ आमचे. जेवढं आम्ही ना केलं तेवढं कमी आहे काय? नाही नाही लय केलं भाऊ तुम्ही. सर दुखून आलं लय केलं तुम्ही. अरे गधे रे बॅम गधे. आम्ही लढलो तुमच्यासाठी आम्ही जगलो तुमच्यासाठी आम्ही सगळं केलं पण तुम्ही समजले कुठं? आम्ही भाऊ कामावर असतो आम्हाला काहीच माहित नाही. अरे राणीच्या भोकाला पाहिजे काय तर भोकलं. गधी आले, गधीवर आले बा, गधी घाटावर आला. गधी का गाव आले? चला मग घरी. गधी घाटावर आला तिकडे चला हे गधीवर, सुंदर मग. गधी आता. हे मंगेश भाऊ काय म्हणून राहिले? मी काही नाही म्हणून आलो. हे छानपैकी भाजी बनलेली आहे माझी. बाबा हा हे भाऊ याच्यावर छानपैकी कोल्हापुरी भाजी बनलेली आहे. भाऊ मग याच्यावर काही सांबार गिंबार? याच्यात भाऊ हा बोरगाव मंजूचा छानपैकी मसाला टाकलेला आहे. बोरगा मंजूचा छानपैकी मसाला. बोरगाव मंजूची छानपैकी हळद टाकलेली आहे हा हा आणि बोरगाव मंजूचा कांदा टाकलेला आहे. हो का? हो हे काही अलग डिश आहे का साहेब? अलग डिश आहे. आणि आता हे छानपैकी कोल्हापुरी भाजी झालेली आहे. आणि भाऊ मग याच्यावर वरून सांबार नाही लागेल का भाऊ? अरे ते आता म्हणून तो झालं असतं वेळी हे मटण झालं सगळं झालं. तुम्ही आला पाहिजे